घेणं गरजेचं असून किमान या गोष्टीवर तुम्ही चौकशी करणं किंवा ते म्हणतात की अजून आरोप निश्चिती नाहीये, काहीच नाहीये आणि कसे का राजीनामा घेतला जाणार? नाही, आता कसं आहे, राजीनामा घेणं राजीनामा देणं हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत बाब आहे. परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कोण शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये विष कालवायला येईल त्याच्या विरोधामध्ये आम्ही निश्चितपणाने आवाज उठवू आणि या प्रश्नावरती विधानसभेमध्ये सुद्धा आवाज उठवू. सोलापूरकर यांनी जे माझा एक वेगळा प्रश्न आहे. मगाशी रोहित पाटलांना तुम्ही मिठी मारली आणि कानात काहीतरी सांगितलं, नेमकं काय होतं ते? काय आवाज उठवून काय होत नाही असं नाही. देवाच्या काठीला आवाज नसतो, पण न्याय निश्चितपणानं होत असतो. माझा प्रश्न राहिला, रोहित पाटलांना तुम्ही मगाशी मिठी मारली आणि नेमकं कानात काय सांगितलं? असं नाहीये. रोहित पाटील हे माझ्या जिल्ह्यातील आहेत. एक तरुण नेतृत्व आहे. RR आबांचा चिरंजीव आहे. आम्ही गावगाड्यातली एकाच मातीतली लेकरं आहोत. त्यामुळं मला वाटतं राजकारण आणि राजकारणाच्या बाहेर ज्यावेळी मिठ्या मारल्या जातात त्यावेळी सगळेच ते एकमेकाचे सगळे सोयरे असतात. राहुल सोलापूरकर अभिनेते जे आहेत हे मला वाटतं या राज्यातली आणि देशातली जी थोर व्यक्तिमत्व आहेत ते खऱ्या अर्थानं आमचे आदर्श आहेत आणि या व्यक्तिमत्वांच्या बाबतीमध्ये बोलत असताना सगळ्यांनीच विचार करून बोलणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्यांचा आदर्श घेऊन अपन पुढे काम करत असतो. हिंदी धनंजय मुंडे के दौरान जब वो कृषि मंत्री थे तब जो कि उसकी प्रोक्योरमेंट हुई है और डीबीटी ट्रांसफर इस सब को साइडलाइन किया गया ऐसा दिखाई दे। मुझे ये लगता है कि 2014 के बाद डीबीटी का योजना पूरे देश में उसके योजना के माध्यम से किसानों को खाते में पैसा आ रहा था। राज्य सरकार ने 2015 से डीबीटी का योजना को अंगीकृत किया था और उस माध्यम से किसानों के खाते पे वो यूरिया खरीदी का नैनो DAP खरीदी का जो मामला था वो पैसा किसानों को खाते में जाने में कोई दिक्कत नहीं थी, लेकिन हाथ मारने के नहीं आता, इसलिए हुआ है ऐसा मुझे लग रहा। और यह उसकी जांच होना चाहिए, ये मेरे किसान नेता से मांग है। अगर मैं कर रहा हूँ, मैं तो किसान लीडर हूँ, किसानों के साथ हम काम करते हैं। किसान अरे जांच करने के लिए आयुक्त कार्यालय कर सकती है, कृषि विभाग के माध्यम से यह जांच हो सकती है, क्यों नहीं होते? वो करना जरूरी है, नहीं करेंगे तो जनता जांच करेगी। देखो सरकार आपकी ऐसे ना